10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे केले पुरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण कुणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. भंगार भंगार आपलं कोणच्यावर प्रेम आहे? बंगल्यात राहतीन गावंडेवर प्रेम करते, काय करावं? दिल दिया है ईट भी देंगे, पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईन, आलीच. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे ना. तुमच्या माझ्या घरात काय झालं महाराज, 18 ते 22च्या टोणग्यांना सगळं मिळालं फुकाट. इयर आपण खणली, पाईपलाईन केली, घर बांधलंय, बारी काढून ठेवलेत. त्या हरामीला आलाय माझ. फुकाटेन सगळं. कष्ट करायचे. मग 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, सांड इंडतो. कुत्रे मोटरसायकल चाला, कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. माझा ठेल बापाची आवला. मग आता ह्या नालायकानी कोठरी प्यायच्या, वाढदिवस घरी नाही करते आता. यांना बाप नाही ना. डांबरीला करायचा वाढदिवस, केक ठेवायचा डांबरी हो, 7-8 जणांनी त्याच्यावर मुतायचं त्या केकवर. हां, एकत्र मुतायचं, मग तो मूत एकत्र करायचा केकमध्ये, आणि मग एकमेकाला प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाच्या बापाच्या नावाने हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए वामण्या, ए किसन्या. माझ आठवून गेली आवला. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हे हायवेला गुंठ्याचा मालक झालंय. आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे. हो, इंदुरीकर मरल ना, मरणार नाही मी 5-25 वर्ष, राहील का नाही रे 5-25 वर्ष. हां, तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल, ध्यानात ठेवा महाराज. जरा आपल्या मंडळीने थोडं बजेट वागायचं ठेवा. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. आम्ही कुठे आहेत? आम्ही विचारच करायला तयार नाही. आम्ही जमीन विकून धाब्यावर जेवतोय. एक गाय आपल्याच्यानं सांभाळत नाही. राजस्थानच्या 500 गाय आपल्याकडे आहेत, ठणठणीत आहे. आपली लोक विचारच करीत नाही. बोर मारणारा विहिरीवर झोपत आहे, आणि आपली माणसं कामच करीत नाही. फरशी कोण टाकीतं घराला? राजस्थानी. आचारी, ग्रेनाईट, कलर, इटा द्यायला, गवंड्याच्या हाताखाली इटा द्यायला. कामं करा, कामं करा. काहीच करायचं नाही म्हणल्यावर ते कुठं चालेल का महाराज? आणि आपल्या पोरांनी व्यसनावारीच जिंदगी घातली. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नका. महाराज मरू दे, उलथ होते तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का माराणं, पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. लिंबाची लिंबोळीवरून किती जरी पिवळी झाली, आज ती कडू आहे. माणूस कसाही असू द्या, त्याच्यावर संकट आहेत. तुमच्यावर जर संकट आलं तर कुणापाशी बोलत जा, पण आतल्या आत ठेवू नका. ते प्रगट करीत जा. ती काळाची गरज आहे. मनावरचा ताण कमी होतो. मग आपल्याकडे एखाद्या घरामध्ये माणूस मिळाल्यानंतर माणसं भेटायला का जातात? तर त्यांना त्या गोष्टीचा विसर. मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, माणसं टेन्शनमध्ये आहेत. बोलत जा. आणि न बोलणारी माणसं मग शेवटी दुःख दाबून दाबून फाशी घेणं, आत्महत्या करणं, विहिरीत उडी टाकणं, ह्या नालायक गोष्टी करायच्या. मग हां, आणि हे फाशी घेणारे, औषध पिणारे, राखेल ओतून घेणारे, ही बुद्धिमान माणसं नाहीत, हलकट क्वालिटीची माणसं आहेत. मग तेच मरतात. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, आणि काशेतलं गुचिडी जर जिवंत आहे, तर 2 पायाच्या बुद्धिमान माणसानं का जगू नये?
का जगू नये? काय मरायचं काम आहे? मरायचं का? बरं कधीतरी एकदा मरणारच आहे ना, मग तुला घाई काय? काय फाशी घेऊन करतो तू? आणि घेतली फाशी, समजा मिळाला, तू किती देणार सरकार तुला? 1 लाख. मंजूर करणाऱ्याने घेतले 20, 80, 20 गेले बँक कमिशन, 60, 20 गेले मित्राच्या पार्टीला, कर्ज होतं 20, शिल्लक राहिले 20, दाव्याचा खर्च 40, परत 20 कर्जच ना. याला मरत रे मावळत नाही. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, अजून जळवतो का तिच्यावर? अरे तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जाते. पागल नाही तर वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. मरायचं हे 500 घ्यायचं डोक्यातून काढून टाका. म्हणजे कर्ज झालं. काय झालं कर्ज? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईल आणि तुला कोणतं राहिलं? बरं निघालं तुला जेलमध्ये, भाकरी तिथं आहेच ना, तुझ्या फक्त कर्जच आहे ना. तो काय खून केलाय कोणाचा? मग कर्ज असणं काय पाप आहे काय? निसर्गाच्या हातात जगणं कर्ज होणार. शेतकऱ्याचं जगणं कुणावर अवलंबून आहे? निसर्गावर. मग निसर्गानं धोका दिला का त्याच्यावर कर्ज? मग मरायचं काय काम आहे? काही उठायचं आणि कोणी. आणि न बोलणारी माणसं आतल्या आत कुजून फाशी घेतात. आणि फाश्यापेक्षा घेतणारे महिला मंडळ, तुम्ही जळून मरू नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचं मी नाही. अशी हलकट विचार नाही आपली. हा, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता, त्यात काय आपलं मत नाही. कोणच्या इरीत उडी टाका, पण तुमच्या बापाच्या इरी टाका, आमच्या इरी वाटू नका. तुझ्या बापाच्या इरी जाईन दे उडी टाकून. काय रोग झाला तुम्हाला? हा विनोद नाही महाराज. भांडे घासून का ना, काय फरक पडला? आता महिलांनी काय ठरवलं माहिती काय? 2-4 वर्षापासून महिलांनी फक्त एक बोबाटा करायचा, आमच्यावर लय अन्याय, आमच्यावर लय अन्याय. काय अन्याय तुमच्यावर? काय अन्याय काय महाराज? सासुरवास हा शब्द शाळेत सुद्धा शिकवायला राहिला नाही. सासुरवास शब्द पण राहिलाय. महिला म्हणणार तुमच्या मुलासारखा मी 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला भेटायला गेला तर मुलाच्याकडची माणसं त्याच्याशी बोलत नव्हती महाराज. अपमान वाटायचा त्या माणसाला की माझी मुलगी माझ्या घरात दे, या घरात देऊन सुद्धा तिचे माणसं माझ्याशी अरे बोलत नव्हते. तिथं चहा कशाचा? जिथं बोलणंच नाही तिथं तो मेलीला कुठे भेटायचं माहितीये महिला मंडळ? सोयाबीन खुरपताना, कपाशी खुरपताना जन्मदात्या पुरीला भेटायचं बापानं. फाटका पायजमा, कपडे तरी काय त्याचे. 5 रुपयाची नोट काढायची त्यानं पुरीच्या बापानं आणि पुरीच्या हातात द्यायची. महाराज ती नोट ओली होत होती का माहिती का? त्याच्या डोळ्यातलं पाणी पडायचं. अरे 20 वर्ष मी रक्ताचा गोळा सांभाळला, तुम्ही यांना दिला. मला मुलगी दिल्याचं दुखणं नाही आहे, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू सुद्धा नाही याचं त्याला वाईट वाटायचं. रस्त्याच्या कडेला बसायचा आणि झाडाखाली बसून डसडसा रडायचा. माझं दुखणं जर मी माझ्या बायकोला सांगितलं तर तिच्यावर अजून परिणाम होईल. तो बायकोला सांगायचा मुलीचं चांगलं आहे. अरे पोरीच्या बापाला चहा मिळत नव्हता, आज आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय आणि तुम्ही म्हणते आमच्या अन्याय. काय अन्याय काय? अरे तुमच्यामुळे आमची बहीण वावळायला यायची बंद झाली. आज वाघासारखे गडी होते पण बिबटे करून टाकले तुम्ही. बिबटे काय डरायचे गडी लग्नाच्या अगोदर. शेपट तुटून मोकळे झाले त्यांचे. आणि काही झालं का बायने नवऱ्याला लगेच म्हणायचं कायदा माहिती आहे ना तुम्हाला? कायदा माहिती आहे ना तुम्हाला? हे बाई भांडे घासतो पण कायदा नको. काय तुम्हाला रोग झालाय? बावळाटासारखं आपलं काही करीत राहायचं. कायला फाशी घ्यायची गरज? अरे सगळ्यांना स्वातंत्र्य आलंय आता. कोण कोणाचं ऐकतही नाही, कोण कोणाला मानितही नाही. हो, कपडे घालून जरी सुनबाई चांगले साडी बिडी बदलून जरी कीर्तनाला निघली तर सासूला विचारल्याशिवाय तिला कीर्तनाला जाता येत नव्हतं. आज काय रोग झाला तुम्हाला?
पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता तुम्ही सुरू केल्यात फेटी. बायांनी फेटी बांधा, आम्ही घेतो 9 वार आणि हिंडतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार. पुरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. हा घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. बावळ्याचा बाजार. काय अहो, ज्याचं काम त्यांनीच करावं महाराज. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा का गाडवानं? हे ऐ जा जा, उठ उठ उठ, पटकन पटकन जा, परत येऊ नका आता. चोर आले आणि कुत्रे गाढव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्रं म्हणलं इंटरेस्ट नाही. हा मला कधी ताजी भाकर घालीत नाही, म्हणला याचा सुपडा साफ होऊ दे मोर दे. गाढव म्हणलं मी भुकन. कुत्रं म्हणलं तुला किडा आहे तर भुकू आपण भुकणार नाही. कुत्र्यानं घेतलं झोपून, गाढव भुकलं. मालकाची झोप मोडली, असं रेटावलं गाढव त्यानं. कुत्रं डोकून पाहायचं, म्हणला बरं चाललंय. मग त्याला कुत्र्याने काही करायचं महाराज. अहो फेटा गड्याला शोभतो. दुसरे दारापुढं इनवा पाहिली आणि याला चक्कर आली, मेलं होते. मग बाकीची म्हणली पाहुण्याची गाडी, पाहुण्याची पण मेले. बुद्धीचा भेद. महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जी त्वान झोडाय माणूस मिळाला तिला, त्वान झोडाय. तिला फक्त मना धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण लगीन नाही करायचं का? पहिलीनच एवढी जिरावली. भावाची मुलगी महिला मंडळ करायची शक्यतो टाळावा. काही झालं तर तो आपला भाऊ आहे पण तिचा बाप आहे. उद्या भांडण झालं प्रसंगाला, घरोघर मातीच्या चुली, माझ्या घरात तुमच्या घरात भांडण आहेत, तो मुलीची बाजू घेईल, तो कशी बहिणीची बाजू घेईल. काही झालं तर ती त्याची मुलगी आहे. तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, काही गुड्डी खास आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे. हा अहो पोरांनो, नोकरी लागायचा काय प्रश्न राहिला? CBSEचा निकाल लागला 10वीचा, तर 4 पोरींना 499 मार्क आहे 500 पैकी. काल 12वीला अख्ख्या पोरी 98-99 आहे. कोण देईल तुम्हाला नोकरी? बावळाटपणा काय करता? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, महापौर मुलगी, राष्ट्रपती मुलगी. तुम्ही कुठून येता? 48चे. तुम्ही युवक कार्यकर्ते व्हा. सटका सतरंजन मरा. आणि हे सतरंज झटकूनच मेले. मला 100 लोक राजकारणात उतरले तर 15चे शिशी झाले, 75 बरबाद झालेत. 100 लोक जर राजकारणात उतरले तर 1-2 सभापती झाल्यात, 2-3 चेअरमन झाल्यात, 1-2 सेक्रेटरी झाल्यात, बाकीचे बांबू उपटूनच मेलेत ना. काय त्यांना फायदा आहे? त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर व्हान फुकाट खाना नालाय गो. हे दरिद्र हो या ना आमच्या टोळीत. ए भंगरी, आमच्या टोळीत या, आम्ही कावळा शिवे पुरून सांभाळतो तुला. चल या मंदिरात फक्त येऊन बस, जेवण लगेच फुकाट आहे तुला, खान किती बी. आमच्या टोळीत या ना. हो बरं, आता पुरी मिळायचे दिवस नाही राहिले. हा कावळा शिवे पोत आमच्या टोळीत या, फक्त देवळा जाऊन बसा. जेवला हरिपाठी येऊ नाही तर. हो आणि आता प्रत्येक गावाला एक रोग आलाय. नीट बसाय. प्रत्येक गावात एक रोग आलाय आता या 2-4 महिन्यापासून लय वालाय तो रोग. मी कोणत्या गावात गेलो, लोक मला म्हणतात महाराज पुरीला थोडं बोलाव का? पुरी पळून जाणे एक लय रोग उठलाय आता सध्या. गेली पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही, मला गॅरंटी आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही. तुम्ही उलट म्हणणार बाबाला काय कळतं,
कळू द्या मला मूर्ख म्हणा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पूर्ण. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, शेतकरी वर्ग नीट आहे का? फक्त पूर्ण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही प्रेम करू नये हे आम्ही सांगण्यात मजा नाही, तुम्ही त्याच्या बाबतीत सगळं सोडून दिलं. आता तुम्ही बापाला घाबरते नाही तर बाबाचा काय विषय तुमच्या पुढे? तुम्ही फार लाच सोडली त्या बाबतीत. सोडा तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या. तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पडून गेलं तर माझं काही मत नाही, कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही शहाण्यात झाल्यात तेवढ्या. तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळतं ती अडपटे, त्याला ज्ञानेश्वरीन गाथा कळते, त्याला का प्रेम कळतं का? तुम्ही मलाही नाव ठेवा, फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली? एवढं उत्तर द्या फक्त, बस. तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पाहुण्यात किंमत ठेवली नाही का, समाजात मान ठेवला नाही? फक्त एवढं सांगा. अरे तुमचा तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता पूर्ण. का माहितीये का? माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून हसला. तुम्ही चालायला लागल्या ना तर तुमच्या पायातली घुंगरं वाजली तर तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकत होता. तुम्ही लई रडायला लागल्या तर जमिनीवर पाय ठेवत होता तो गुडगा, आणि हात टिकून घोडा व्हायचा आणि तुम्हाला सांभाळायचा. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. एवढा 4 वर्ष दुष्काळाने पिडून गेलेल्या शेतकऱ्यानं तुम्हाला उपाशी ठेवलाय तुम्हाला उपाशी. तुम्हाला कपडे नाही घेतले त्याला. अरे 10वीचा तास उशिरा सुटला तर तो शाळेत तुम्हाला पाहायला आला. अरे 12वीची CET होती परवा दिवशी तर तो 45 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला. पूर्ण तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, बस. एवढंच द्या. काय त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळवाजुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली, जमीन विकली. एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिल्या नाहीत आता. अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केलेत का तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय. 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरन कोंबड्या होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे. सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय? तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला, आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची. हो, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली हो. काय न्याय? गौंड्या संघच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे? तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका. आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. नाही तर त्या मला शिव्या भया कोणी आला का तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय, प्रयोग तर कर. महिला मंडळ फक्त सांगा मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद आहे नाही, फक्त पूर्ण एक करा. तुम्ही किती मोठ्या व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पायलट व्हा, आमदार व्हा, काही व्हा, पण ह्या बिचाऱ्याची मान कधी खाली होऊ देऊ नका. एवढंच मला सांगायचं. बस. त्याला फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या. आणि पुरी पळून जाण्याचे सगळे कार्यक्रम पुरीच्या आईला माहीत असतात. भामट्याचं सोंग घ्यायचं नाही. आपली पोरगी 2.5 तास मोबाईलवर बोलती म्हणजे जप करते का? परीक्षा संपली तरी पोर शाळेत जाती म्हणजे आवाड्याला तास भरतो कोणता? ही तोंडी परीक्षा आहे का? कधी आपल्या मुलीचा कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईनं मुलीचा मोबाईल उचकला? कधी उचका ना, उचकला कधी? सासरा उपाशी मारायचं जमत? 2 भावांच्या मारामाऱ्या जमत? हे नाही जमत का? एकदा मुलीचा मोबाईल उचका, त्यातली मेसेज वाचित जा. मेसेज फार सुंदर असतात त्याच्यात. निवांत वाचा, फॅन बिल लावून मस्तपैकी, कारण तशी वाचल्यावर तुला घामीन. तुला कळणार नाही आपल्या देवीने किती भक्त गुमावले. फॅन बिन लावून जरा मेसेज वाचा. मुलीचा 5 पा एसटीचा 8 दिवस झाली पंच नाही, पोर रोज शाळेत जाती, मग भयारातून वर्गात निघती का काय?
मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पूर्वीला 100 रुपये दिले ते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने? आता हसाल भाऊ, पण बापाच्या माना या 2-4 वर्षात पार खाली गेल्या. काय मत आहे तुमचं? शहाण्या माणसाने. आणि पोरीनं तुम्ही सांगून टाका ना बापाला, काय फरक पडला? पळून जायची काय गरज आहे? बापाला स्पष्ट सांगायचं भाऊ माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख खर्च करायला तयार आहे ना. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाती. बँडवाले येऊन बसले, शिवायला नवरीच नाही. काय वाईट दिवस आणलेत पोरीने बापांवर. महाराज तुम्हाला पटणार नाही, पुढारी लोक नीट ऐका, शिक्षक लोक. महाराज पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या का माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. सांगा आता हे ऐकायला तरी बरं वाटतं का? मुलगी मला आहे, कोणत्या बापानं पोरीवर अन्याय केलाय? आज बापांचे पोरींच्या तक्रारी ह्या आहेत का माझ्या प्रियकराला आणि मला माझा बाप आणि भाऊ यांच्यापासून. त्या दिवशी आई वांजई राहिली असती तर चाललं असतं. अरे बापाचा तळतळत घेऊन पळून गेलेली पोरगी कुठं सुखी होत असते काय? काय त्याच्यात मजा आहे? तुम्ही जाऊ नका हे मताचं मी नाही. मी आता तुम्हाला उलट बोलायचं शिकवलं. आता बोलायचं मी लय बोललो पोरींना तर पोरी म्हणल्या ते काही बोला, ते निवांत पळून जा. पण त्या बिचाऱ्याकडे बघा, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतोय तो रात्रात. आता निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, जरा त्यांच्याकडे बघा. आणि तरुण पोरं व्यवसाय करा, शेतीवर आता लई अवलंबून राहू नका. बायका मिळणार नाही तुम्हाला. दिवस फार वाईट आले. जे राहिले ते जवळजवळ राहिले. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कोण आणायची पाळी आली. कुठून? खालून आणल्या. ती बी रविवारी आली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला. काय सांगत पूर्ण तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या बा, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात. तरुण पोरं व्यवसाय करा, बायको नाही मिळणार तुम्हाला. मिटलंच आता तुमचं. आणि लग्न यंदाच करा, पुढच्या वर्षी तिथी नाहीत. पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळं शुक्राचा असतंय 25च तिथी आहे. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका कोणला बी, मरू द्या. येडी बैरी मुकी, मले पहिले तिला 2 पोर आहे, चालतील. मग आता काय करता? बायको नाही आता. हो. आणि एवढा सीझन गेल्यावर एकच पर्याय तुम्हाला, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे.